नमस्कार, मी अद्वैत दंडवते. वर्धिष्णू या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वंचित घटकातल्या मुलांना देखील सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावं याच्यासाठी गेली 10हून अधिक वर्ष झाली मी प्रयत्न करतोय. ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या बालपणाचा विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट जी मला खूप प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे माझ्या पालकांनी मला दिलेलं स्वातंत्र्य आणि निर्णय क्षमता. माझं बालपण हे खूप वेगवेगळ्या अनुभवांनी संपन्न होतं, समृद्ध होतं आणि ह्याचं पूर्ण श्रेय जे आहे ते माझ्या पालकांना जातं. अगदी लहानपणी मला वाचनाची आवड निर्माण व्हावी, गोडी वाढावी याच्यासाठी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या मासिकांचं घेतलेलं सबस्क्रिप्शन असेल, स्वतःच्या पगारातून माझ्यासाठी विकत आणलेली पुस्तकं असतील. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये मला ज्यावेळेस संगीताची आवड निर्माण झाली, मला म्युझिक शिकावंसं वाटलं, त्यावेळेस माझ्यासाठी गाण्याचे क्लास लावण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, माझ्यासाठी हार्मोनियम, सिंथेसायझर विकत घेणं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मला घेऊन जाण्यासाठी केलेला खटाटोप. नंतर ज्यावेळेस मी कंपनी सेक्रेटरीज करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांना झालेला आनंद आणि त्याच वेळेस मात्र ज्यावेळेस मी माझी नोकरी सोडून पूर्ण वेळ सामाजिक क्षेत्रात काम करायचं ठरवलं त्यावेळेस देखील त्यांनी या निर्णयाचा आदरच केला. लोकांचे टोमणे सहन केले, त्यांना खंबीरपणे तोंड दिलं. प्रेम, अनुकंपा, आदर ही मूल्य माझ्यात रुजवण्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या पालकांचा खूप मोठा वाटा आहे. जे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं, जे प्रेम त्यांनी मला दिलं, तेच प्रेम, तेच स्वातंत्र्य, तोच मोकळेपणा त्यांनी लग्नानंतर माझ्या पत्नीला देखील दिला. तितक्याच खंबीरपणे तिच्यासोबत देखील ते उभे राहिले. आज या जागतिक पालक दिनी माझ्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच मी जगातल्या त्या सगळ्या पालकांचे आभार मानू इच्छितो जे त्यांच्या मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण देण्यासाठी म्हणून झगडतायत, अथक प्रयत्न करतायत. धन्यवाद.